मंचावरती उपस्थित सर्व मान्यवर व समोर उपस्थित सर्व माता भगिनी आणि बंधुजन, या सर्वांना क्रांतिकारी जय भीम। सर्वत्र रायवेर मतदारसंघामध्ये निवडणुकीचे वारे सुरू आहेत। माझ्या अगोदर प्रत्येक मान्यवरांनी आपापलं मनोगत व्यक्त केलेलं आहे। पंकज भाऊंनी विकास सांगितला, तोरा साहेबांनी विकास सांगितला, बिराज दादांनी 70 वर्षानंतर मिळालेली उमेदवारी कशी विश्वासघातानं पळून नेली आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये आदिवासी समाज यांना कशा पद्धतीने धडा शिकवणार आहे हे मांडलं। मी थोडंसं निवडणुकीविषयी महत्त्वाचं बोलेल प्रचारासंदर्भात, की प्रत्येक पक्षाला निवडणुकीमध्ये आपापल्या पक्षाचा प्रचार करणं क्रमप्राप्त आहे, त्याने तो करावा। आपल्या समाजातील किती माणसं ही कोणत्या पक्षात काम करतात, काय करतात, हा त्यांचा संविधानिक अधिकार आहे, बरोबर। परंतु निवडणूक लढत असताना आपल्या पक्षाची ध्येय धोरणं, आपला पक्ष आपल्या मतदारसंघामध्ये काय करणार आहे हे विजन त्यांनी जनतेसमोर सांगावं। आपल्या उमेदवारांनी केलेली कार्य ही जनतेसमोर सांगावी। परंतु आपल्या रावेर मतदारसंघात असं काहीच घडताना दिसत नाहीये। एक नवीन फंडा आलेला आहे। आपल्याला जर जातीयवादी, वर्णवादी, मनोवादी बीजेपीला हरवायचं असेल तर मग आपल्याला मतदान करावं लागेल। ह्या नवीन फंडा आपण सुरू केलेला आहे। करणारेही आपलेच आहेत। सर्व मुस्लिम कॉलन्यांमध्ये, तडवीवाड्यांमध्ये, बौद्ध वस्तीमध्ये हा एक नवीन पॅरा सुरू झालेला आहे। काय तर वंचितला मतदान म्हणजे बीजेपीला मतदान। या ठिकाणी सरळ सरळ विचार मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि तुम्हाला प्रश्न आहे की बीजेपीला जेव्हा आपण समोरून बघतो तर बीजेपीचा अधिकृत मतदार आहे जो हिंदुत्वाला बिलॉंग करतो। या देशात दोन विचारसरण्या प्रामुख्याने काम करतात, एक धर्मनिरपेक्ष म्हणवणारी जिला आपण सेक्युलर म्हणतो आणि एक सनातनी ज्याला आपण भाजप शिवसेना म्हणतो। या दोन विचारसरण्यांना अनुसरून या देशाचं राजकारण चालते। आम्हाला संधीची उपलब्धता या देशात नाही। मग मला सांगा, बीजेपीचा अधिकृत उमेदवार आणि त्यांचे मतदार हे कट्टर हिंदुत्ववादी, सनातनवादी या विचारसरणीला बिलॉंग करतात। ते फाकत नाही, फुटत नाही, ते फिक्स आहे, फेविकॉल का जोड। मग आता मला सांगा, या देशात बाळाभाई काँग्रेसचा मतदार कोण? काँग्रेसला अधिकृत मतदार आहे दिशामाई म्हणतात आम्ही, बरोबर आहे माई। मुस्लिम, बौद्ध आणि आदिवासी हे त्रिसूत्री जर सोडली तर काँग्रेस जवळ जी या देशातील सर्वात मोठी पार्टी म्हणून घेते, हे तीन समाज जर सोडले तर काँग्रेस जवळ काय शिल्लक राहते? बाबाजीचा घंटा काय शिल्लक राहते का? नाही। थोडंसं पंकज भाऊच्या भाषेत बोलणार नाही, बरोबर। परंतु आता वाड्यावाड्यामध्ये एक मेसेज पसरवला जातोय, आपल्याला जर जिवंत राहायचं असेल, आपल्याला संविधान वाचवायचं असेल, आपल्याला आरक्षण वाचवायचं असेल तर आपण धर्मनिरपेक्ष पक्षाला मतदान करा। मग धर्मनिरपेक्ष पक्ष कोणता? नाही यांच्या नजरेत आपण तर पक्षातच नाहीये, आपल्याला अधिकारच नाहीये। आपण निवडणुका लढाव्या हा आपला संविधान अधिकारच नाहीये। दोनच पक्ष, बीजेपी आणि काँग्रेस, हे दोनच पक्ष आहेत। मित्रांनो, 2 पंचवार्षिकचा अनुभव सांगेल। शिवसेना बीजेपीची युती होती। एका जागेसाठी आपल्याच मुक्ताईनगर मतदारसंघाचे एकनाथरावजी खडसे यांनी एका जागेसाठी युती तोडली होती। विचार करा, एक जागा, बरोबर आहे, एक जागेसाठी। म्हणजे आमदारकीची एक जागा किती महत्वाची आहे हे लक्षात घ्या। एका जागेसाठी 30-40 वर्षाची मैत्री तोडली। मागच्या वर्षी बीजेपी शिवसेना
एकत्र लढली, शिवसेनेने 124 जागा लढल्या. किती जागा लढल्या? 124. आज किती लढते शिवसेना? 97. 27 जागांचा लॉस. का? ताकद कमी झालेली आहे. मॉप नाहीये, जनता नाहीये, मतदार नाहीये, म्हणून 27 जागांवरती शिवसेनेनं पाणी सोडलेलं आहे. कशामुळे? ताकद नाही. मग आपण तर काँग्रेसची ताकद आहोत. 70 वर्ष कोणाला मतदान केलं? यांनाच केलं ना. मग ज्या दिवशी यांना आपण मतदान करणार नाही तेव्हा यांना आपलं महत्व कळेल ना, तेव्हा समजेल ना की आपली ताकद काय. पण आपली ताकद दाखवूच द्यायची नाही. 2च पक्ष चालवायचे, काँग्रेस बीजेपी. बरोबर आहे. अरे कधी कधी अंठू तर पाडा, चीतपट होऊ द्या. आता अंठू पाडण्याची वेळ आलेली आहे. यांना मतदार नाहीये. बरोबर, यांना मतदार नाहीये म्हणून वारंवार 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 वंचितचा अपप्रचार केला जातो. वंचितला मत, भाजपाला मत. मग तुला काय द्यायचं? तुला मतदान का करायचं त्याचं एक कारण सांग. पदोन्नतीचं आरक्षण रद्द केलं, आवाज उठवला नाही? उठवला. SC STच्या मुलांचं ओपन मधून होणारी भरती रद्द केली, आवाज उठवला काँग्रेसने? नाही उठवला. क्रिमिनल लागू केलं तेलंगणा कर्नाटकमध्ये, आवाज उठवला? नाही उठवला. आरक्षणाचं उपवर्गीकरण, आवाज उठवला? नाही उठवला. आणि तुम्ही फक्त टाळ्या वाजवताय. वाड्यामध्ये, वस्त्यामध्ये सालदार फिरत आहे सध्या. सालदार, आपल्याकडे सालदार प्रकार असतो ना, येत आहे की नाही आपल्या वाड्यामध्ये? पण तुम्ही त्यांना जाब विचारत नाहीये. पंकज भाऊंनी जे आवाहन केलं, माझंही तेच आवाहन आहे सर्व पक्षाच्या उमेदवारांना. बरोबर, खुलं आवाहन. एकीकडे शमीबाताई पाटील आणि एकीकडे तुम्ही सर्वच्या सर्व. तुमच्यात जर हिंमत असेल, बरोबर, तुमच्याकडे राजकीय हिंमत जर असेल तर एक वेळेस उघड उघड चर्चेचं या 15 दिवसामध्ये नियोजन करा. तुमचं विजन सांगा, तुम्ही केलेलं काम सांगा. नाहीतर आमचे उमेदवार सांगतात. बरोबर, आमचे उमेदवार सांगतात. काय करायला पाहिजे? काहीच नाही. बरोबर आहे. पंकज भाऊंनी सांगितलं जल, जंगल, जमीन याबद्दलचं नॉलेज असेल असं कोणतं काम नाहीये की ते सोडवण्याची भूमिका किंवा ताकद शमीबा पाटील मध्ये नाहीये. एखाद्याने अर्ज जर दिला ना तरी रस्त्यावरती उतरवण्याची ताकद ठेवते. बरोबर, रस्त्यावरती जाता जाता 2 मिनिटं घेईल. माई, सध्या आमच्या समाजातले विद्वान, विचारवंत लेखक हे म्हणतायत की तुम्ही BJP बद्दल का बोलत नाही, काँग्रेस बद्दलच का बोलतात? अरे अरे आमची मुलांनी अजून जे काही 2-2, 3-3 महिन्याच्या गर्भात असतील, उदाहरण देतो, 2-2, 3-3 महिन्याचे आईच्या गर्भात असतील, यांना जरी विचारलं की का बाबा BJP, नाही नालायक आहेत ते, आपण त्यांना मतदान करणार नाही. ही आपल्या पक्ष लोकांची भूमिका आहे वाड्यावाड्याची. आपण BJPचे मतदार आहोत. अरे BJP आपला उघड उघड शत्रू आहे. आपल्या गावाकडे लावा करणारा 2 बाय असतात, चुगलखोर. मावशी बरोबर आहे ना? चुगल्या लावणाऱ्या, समोरून भांडण करणारी योग्य की चुगल्या लावणारी? भांडण करणारीला आपण ओळखू शकतो ना, चुगल्या करणारी. तशी हे काँग्रेस आहे. आणि तसे सालगडी गावगावी फिरतायत विजन घेऊन. अरे शिकलेले आहे, 2-2, 3-3 लाख रुपये पगार घेत आहेत. बरोबर आहे. मला असं वाटतंय माई आणि शमीबात आहे, या लोकांचा समाचार तुम्हीच घ्या. बरोबर आहे, कारण ते तुमच्या अखत्यारीत येतात. आमचे गुरुजन आहेत, आमचे मित्र आहेत, जास्त वाद आम्ही घालू शकत नाही. बरोबर आहे की नाही? पण तुम्ही उमेदवार आहात, तुम्ही बोलायला पाहिजे. कारण तुमच्या, बरोबर आहे, तुमच्या रूपाला घेऊन सुद्धा या नालायकांना वावडं भरलेलं आहे. मला व्यक्तिगत आता का तुमच्यावरती हे दिवस आले सर? तुमचं तर रावेरी तालुक्यामध्ये नाव आहे आणि तुम्ही एखाद्याला बहीण म्हणणं, हरामजाद्यांनो,
राखी म्हणतात तुम्ही, राखी बांधणं आणि दिवाळीचं ओवाळणं, एखाद्याला दिलेला शब्द, एखाद्या बहिणीसाठी तुमच्या तोंडातून आलेली कमेंटमेंट हे सिद्ध करून दाखवा. बरोबर आहे? ती मला मोठ्या तोंडाने भर हजार लोकांमध्ये मोठा भाऊ मानते. बरोबर? त्यांचीच परतफेड आहे, माझं देणं लागते. बरोबर आहे की मी तिला बहीण म्हटलेला आहे आणि त्या बहीणचा फर्ज मी अदा केलेला पाहिजे, ते कर्तव्य पण मी पार पाडायला पाहिजे. तुम्हाला फक्त पैसा याच्या